नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे या प्रेरणादायी आणि भावनात्मक प्रवासात. आज आपण बोलणार आहोत एका अशा गोष्टीबद्दल ज्यामुळे आपल्या आयुष्यात अनंत आनंद, शांती आणि समाधान येऊ शकते. ती गोष्ट आहे कृतज्ञता, आभार मानण्याची कला. चला तर मग या सुंदर आणि अर्थपूर्ण उदाहरणाच्या माध्यमातून आपण आपले मन आणि आत्मा कृतज्ञतेने भरून टाकूया. पॉइंट 1. जो माणूस कृतज्ञतेचा स्वीकार करतो त्याच्या जीवनातील प्रत्येक क्षण आनंददायी होतो. या उदाहरणाचा अर्थ अगदी साधा आहे, पण त्याचा प्रभाव अत्यंत खोलवर आहे. कृतज्ञता म्हणजे आभार मानणे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी, लोकांसाठी, प्रसंगासाठी आभार मानणे. यामुळे आपण फक्त समाधानच नाही तर आतून आनंदी होतो. उदाहरणार्थ, मानवा एक कामगार वर्गातील व्यक्ती रोज आपले काम करत असतो. त्याला खूप संकट, अडचणी आणि ताण अनुभवायला लागतो. परंतु रोज रात्री झोपण्या अगोदर तो त्याच्या दिवसभरातील छोट्या छोट्या गोष्टींसाठी आभार मानतो. त्याला मिळालेलं जेवण, त्याच्या परिवारासोबतचा वेळ आणि त्याचे आरोग्य. हळूहळू त्याचा दृष्टिकोन बदलतो. तो संकटांचाही सामना कृतज्ञतेने करू लागतो आणि त्याचे आयुष्य अधिक शांत आणि समाधानी होते. पॉइंट 2. कृतज्ञता हीच मनशांतीची गुरुकिल्ली आहे. आपण जेव्हा आभार मानतो तेव्हा आपल्या मनात शांतता आणि समाधान निर्माण होते. चिंता, द्वेष किंवा दुःख यापासून मुक्त होण्याचा हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. उदाहरणार्थ, एक विद्यार्थिनी जिचे परीक्षेत कमी गुण आले होते. सुरुवातीला निराश झाली होती, पण नंतर तिने कृतज्ञतेचा सराव केला. ती म्हणाली, माझे शिक्षण झाले, मी शिकले, हेच खूप महत्त्वाचे आहे. हळूहळू ती पुन्हा मनापासून अभ्यास करू लागली आणि पुढील परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवले. कृतज्ञतेमुळे तिचे मन स्थिर झाले आणि तिला नवा दृष्टिकोन मिळाला. पॉइंट 3. जीवनात आनंद शोधण्याची गुरुकिल्ली म्हणजे कृतज्ञता. एका साध्या शेतकऱ्याची गोष्ट आहे. त्याच्या मालाची विक्री चांगली होत नव्हती, तरीही तो आपल्याकडे असलेल्या फळे आणि पिकांसाठी आभार मानायचा. एक दिवस त्याला चांगली संधी मिळाली आणि त्याचे पीक मोठ्या बाजारात विकले गेले. कृतज्ञतेच्या विचारसरणीमुळे त्याचे आयुष्य बदलले. पॉइंट 4. कृतज्ञता व्यक्तीला मोठं बनवते, कारण ती मनाला स्वच्छ आणि दिलदार बनवते. कृतज्ञता फक्त आपल्यालाच नव्हे तर इतरांनाही आनंद देते. जेव्हा आपण आभार व्यक्त करतो तेव्हा आपण इतरांच्या आयुष्यात देखील प्रकाश पसरवतो. उदाहरणार्थ, एका ऑफिसमध्ये एक कर्मचारी प्रत्येकाच्या छोट्या छोट्या मदतीसाठी आभार मानायचा. यामुळे ऑफिसमधील वातावरण हळूहळू सकारात्मक आणि आनंदी झाले. त्याचा हा साधा कृतज्ञतेचा भाव इतरांनाही प्रेरणा देणारा ठरला. पॉइंट 5. कृतज्ञता म्हणजे आपल्याकडे असलेल्या गोष्टीची जाणीव करून देणारा मार्ग आहे, जेणेकरून आपण त्यांच्याकडे प्रेमाने पाहू शकू. कृतज्ञता आपल्याला आपल्या आयुष्यातील गोष्टींची किंमत समजायला शिकवते. आपण जेव्हा कृतज्ञ असतो तेव्हा आपल्याला आपल्याकडे असलेल्या गोष्टी अधिक महत्त्वाच्या वाटू लागतात. उदाहरणार्थ, एक व्यक्ती ज्याला नेहमी आपल्या कमी पगारावर नाराजी होती. एक दिवस त्याने विचार केला, किती लोकांना नोकरी मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो आणि माझ्याकडे एक स्थिर नोकरी आहे. या विचाराने त्याच्या आयुष्यात नवीन ऊर्जा आणि उत्साह निर्माण झाला. त्याने आपल्या कामाला अधिक मूल्य दिले आणि त्याच्या नोकरीत सुधारणा देखील केली. पॉइंट 6. कृतज्ञतेचा भाव आपल्याला आपल्या वास्तविक संपत्तीची ओळख करून देतो. आपल्याकडे असलेल्या गोष्टींसाठी आभार मानण्याची सवय आपल्याला खरी संपत्ती म्हणजेच आपले संबंध, आरोग्य आणि मानसिक शांती याची जाणीव करून देते. उदाहरणार्थ, एका तरुणाला नेहमी वाटायचे की त्याच्याकडे पुरेसे पैसे नाहीत, पण एकदा तो आपल्या परिवारासोबत एका छोट्या पिकनिकला गेला आणि तिथे त्याने खूप आनंद घेतला. त्यावेळी त्याला कळलं की त्याचे खरे धन त्याचा परिवार, मित्र आणि आनंद आहे. हे लक्षात आल्यावर त्याने त्याच्या जीवनाची किंमत जाणली आणि कृतज्ञ राहू लागला. पॉइंट 7. कृतज्ञता म्हणजे ते फूल आहे जे दुःखाच्या कड्यावरही फुलते. कृतज्ञता ही एक अशी भावना आहे जी कठीण प्रसंगात देखील आपल्याला सकारात्मकतेकडे वळवते. ती दुःखाच्या प्रसंगातही आनंद शोधण्याची कला आहे. उदाहरणार्थ, एका गृहिणीला अचानक मोठी आर्थिक अडचण आली होती. तिने आपल्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी कृतज्ञतेची मदत घेतली. ती रोज तिच्या परिवारासाठी जेवण बनवताना आभार मानायची आणि तिच्या कठीण परिस्थितीतही
कृतज्ञतेच्या भावनेने तिचे मन मजबूत आणि शांत ठेवले. पॉइंट 8. कृतज्ञता म्हणजे आपल्यातील चांगुलपणाला ओळखून ती वाढवण्याची शक्ती. आपण जेव्हा कृतज्ञ असतो तेव्हा आपल्या आत्म्यातील चांगुलपणा उलगडला जातो. हा चांगुलपणा आपल्या जीवनातील इतर क्षेत्रात देखील परिवर्तित होतो. उदाहरणार्थ, एका शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्याच्या यशासाठी नेहमीच कृतज्ञता व्यक्त केली. त्याच्या या दृष्टिकोनामुळे तो विद्यार्थ्यामध्ये विश्वास निर्माण करू शकला. त्यामुळे त्याचे विद्यार्थी अधिक परिश्रम करू लागले. त्याने त्यांच्यातील चांगुलपणा ओळखला आणि त्यांना त्यात प्रगती करण्यास मदत केली. पॉइंट 9. कृतज्ञतेमुळे आपले नातेसंबंध अधिक गहिरे होतात. कृतज्ञता आपल्या नातेसंबंधामध्ये जादू घडवते. जेव्हा आपण इतरांच्या मदतीसाठी, प्रेमासाठी किंवा त्यांच्या अस्तित्वासाठी आभार मानतो तेव्हा ते नाते अधिक गहिरा होते. उदाहरणार्थ, एका वडिलांनी त्यांच्या मुलाच्या लहानशा मदतीसाठी आभार व्यक्त केले, जसे की कधीकधी किराणा सामान आणण्यासाठी. या साध्या कृतज्ञतेने त्यांचा मुलगा आपल्या वडिलांबद्दल अधिक प्रेमळ आणि जबाबदार बनला. त्यांच्या नात्यात अधिक विश्वास आणि प्रेम निर्माण झाले. पॉइंट 10. कृतज्ञता म्हणजे आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्याची कला. कृतज्ञता आपल्याला आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद शोधण्यास शिकवते. ती आपल्याला छोटे छोटे सुख अनुभवण्याची क्षमता देते. उदाहरणार्थ, एक वृद्ध गृहस्थ ज्या वयात लोकांनी जीवनाची उणीव मोजायला सुरुवात केली असती तेव्हा त्याने मात्र प्रत्येक दिवसाचा आनंद घेतला. सकाळच्या चहापासून ते संध्याकाळी सूर्यास्त पाहण्यापर्यंत तो प्रत्येक क्षणासाठी आभार मानायचा. यामुळे त्याच्या जीवनात शांती आणि आनंदाचे सागर भरले होते. मित्रांनो, कृतज्ञता आपल्याला फक्त आनंदच देत नाही, तर ती आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात सकारात्मकता निर्माण करते. या सर्व उदाहरणांनी आपल्याला दाखवून दिलं आहे की कृतज्ञता हे एक साधन आहे ज्यामुळे आपलं जीवन अधिक सुंदर आणि अर्थपूर्ण होऊ शकतं. चला तर मग आपणही कृतज्ञतेच्या या सोप्या पण प्रभावी मार्गावर चालायला सुरुवात करूया. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कृतज्ञतेच्या या प्रवासात इतरांनाही सहभागी करून घ्या. आणि नवीन प्रेरणादायी विचारांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.